नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीमध्ये मिळवा 50% सूट। त्वरा करा, योजना दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंतच लागू। मालमत्ता कर भरा आणि शहर विकासाला सहकार्य करा। नांदेडमधील पहिली वैली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा। दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तुष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। ओबीसी प्रवर्ग से बाहर करने की वडार समुदाय ने खुद ही की मांग। नागपुर अधिवेशन पर वडार आरक्षण संघर्ष यात्रा की कूच। विमुक्त वडार को आदिवासी दर्जा देकर स्वतंत्र करने की गुहार। एक और ओबीसी प्रवर्ग से ही मराठा आरक्षण देने की मांग के लिए मनोज जरांगे ने राज्य सरकार को 24 दिसंबर का अल्टीमेटम दिया है, लेकिन दूसरी ओर ओबीसी प्रवर्ग से विमुक्त वडार समुदाय को बाहर करने की मांग वडार समुदाय के ही भरत विटकर ने की है। नांदेड़ के शासकीय विश्राम गृह में भरत विटकर ने मंगलवार 12 दिसंबर को पत्रकारों से वार्तालाप किया। इस दौरान भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर लिखित शूद्र पहले कौन थे और अस्पृश्य मूल कौन थे, इन दो पुस्तकों में दर्ज वडार समुदाय से संबंधित वाक्यों की ओर सबका ध्यान आकर्षित किया। वर्ष 1992 तक वडार समुदाय को 3% राजकीय आरक्षण था। बाद में 1994 में और 1967 में इसमें परिवर्तन कर वडार समुदाय को ओबीसी प्रवर्ग में शामिल किया गया, जिसके कारण यह समुदाय आज तक राजकीय आरक्षण से वंचित है। वर्ष 1992 के पहले का वडार समुदाय का स्वतंत्र आरक्षण लागू कर इस समुदाय को आदिवासी दर्जा देने की मांग भरत विटकर ने की है। इसी मांग को लेकर नागपुर में चल रहे शीतकालीन अधिवेशन पर वडार आरक्षण संघर्ष यात्रा विगत 7 दिसंबर से निकाली गई है। ऐसी जानकारी भरत विटकर ने MCN हिंदी न्यूज़ को दी। वडार आरक्षण संघर्ष यात्रा कोल्हापूरपासून ते नागपूरपर्यंत काढलेली आहे। त्याचा मुख्य उद्देश हा आहे की आम्ही विमुक्त वडार समाजाचे लोक या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी मध्ये गृहीत धरलेले आहेत आणि म्हणून आम्ही ओबीसी नाही आहोत। आम्ही क्रिमिनल ट्राइब्स ऍक्ट अंतर्गत शिक्षा भोगलेल्या लोकांचा आमचा प्रवर्ग आहे। तो 1967 पासून 92 पर्यंत सेपरेट होता, मात्र 92 नंतर तो एकत्र धरला गेला। त्याच्यामुळं आम्हाला गृहीत धरल्यामुळे ओबीसी सारखं गृहीत धरल्यामुळे आमच्या प्रवर्गाचे असणारे हक्क अधिकार ह्या सरकारकडून छिनले जात आहेत आणि त्याचा लाभ आमच्या समाजाला होत नाही। म्हणून ह्या अधिवेशनामध्ये आमचा प्रवर्ग हा ओबीसी नसून हा स्वतंत्र प्रवर्ग राजकीय आरक्षणासाठी ठेवला पाहिजे ही मागणी घेऊन मी या विधान भवनावर हा संघर्ष यात्रा काढलेली आहे। यात्रा सुरू करून 10 दिवस झाले, समाज बांधवांशी चर्चा करतोय। मला खूप उत्तम असा प्रतिसाद मिळतोय, कारण समाजाला हा विषय गांभीर्याने लक्षात यायला लागलेला आहे। राजकीय आरक्षणाचे फटके प्रत्येक गावामध्ये आमच्या बांधवांना पडताना दिसत आहेत। शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये सुद्धा असणारं अंतर्गत खुलं आरक्षण, त्याच्यामुळे समाजाच्या पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव समाजाला झाल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात समाज या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची मला शाश्वती मिळते आणि मोठ्या प्रमाणात समाज या ठिकाणी सहभागी होईल असा मला विश्वास।